खायला खूपच टेस्टी लागणार आहे. खूप मजा येणार आहे. अगदी रेस्टॉरंट सारखी ही झालेली आहे. ही आहे पनीर व्हेज बिर्याणी. चला तर मग पाहूया आपल्या घरामध्ये जे काही साहित्य आहे, कमीत कमी साहित्यामध्ये आपण व्हेज बिर्याणी तेही झटपट रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवू शकतो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया पनीर व्हेज बिर्याणी रेसिपीसाठी. सर्वात आधी आपण घेतलेलं आहे गरम पाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही खडे मसाले तुमच्याकडे आहे, वेलची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी हे सगळं टाकून पाणी उकळत ठेवायला टाकलं आहे. आता मी घेतलेले आहे पनीरचे मोठे मोठे पीसेस करून आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात फक्त एवढंच लागणार आहे आपल्याला व्हेज पनीर बिर्याणीसाठी. बघा सगळ्यात पहिले आपण फ्लॉवर घेतले आहे, त्याच्यानंतर हे बीन्स आहेत ते 1 वाटी घेतलेले आहेत. बारीक कापून घेतलेला गाजर आहे, त्याच्यानंतर बटाट्याचे मोठे मोठे पीसेस करायच्या ते घ्यायचे आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. ही कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, लसूण याची पेस्ट होती आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मसाला. हे बघा आपण काही शेफ खूप मोठे नाही आहोत, त्याच्यामुळे गप्प जाऊन बाजारातून बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला जो काही आहे तो आणायचा आणि तोच घालायचा. त्याच्यानंतर मी आता इथे गोल्डन ब्राऊन करून घेतले आहेत कांदे आणि जे काही मिक्सर केलेलं होतं, मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं, ते मी सगळ्या भाज्या त्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत. चांगलं एकदम व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती मी तुम्हाला जे काही मसाले ॲड करायचे असतील तुम्ही अजून करू शकता. मी तुम्हाला दाखवले तेवढेच मसाले मी घातले होते. आता यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून घेते, जेणेकरून आपल्या ज्या भाज्या असतील त्या खूप छान शिजतील आणि हे एकत्र करून मी याला झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे ही भाजी व्यवस्थित शिजेल. तुम्ही बघू शकता भाजी रेडी आहे. ते मी एका टोपामध्ये तूप घातलेलं आहे खाली आणि त्याच्यावरून लेयर टाकायला सुरुवात केली. आधी भाजी टाकली आहे आणि हा तांदूळ मात्र बासमतीच घ्यायचा हां. सगळं करा, फक्त तांदूळ, या तांदळानेच टेस्ट येते बिर्याणीला, नाहीतर बिर्याणी काय पुलाव आणि खिचडी भात खाल्ल्यासारखं वाटेल. त्यामुळे फक्त बासमती राईस घेतला, 1 लेयर भाजीची, मग राईस लावला आहे. त्याच्यानंतर मी पनीरचे फ्राय केलेले तुकडे होते ते टाकले. कांदा आहे जो फ्राय करून घेतला, याच्याशिवाय तर बिर्याणी होऊच शकत नाही. पुदिना, त्याच्यानंतर पुन्हा लेयर लावलेली आहे भाताची. मग त्यानंतर मी हे जे उरलेले होते ना पनीरचे तुकडे ते सगळे भाजीत मिक्स केले छान आणि मग त्याची पुन्हा एक लेयर लावलेली आहे. असं भाजी, राईस आणि तुम्हाला जे हवं ते तळलेला कांदा, काजू हे सगळं तुम्ही टाकू शकतात. असं करत करत एक एक लेयर आपण लावणार आहोत आणि आता त्याच्यावरती फायनल लेयर आपली आहे ती आहे राईसची. पुदिना, तूप, कलर आणि मेन म्हणजे कांदा. हा कांदा तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि तूप. तुम्ही हे सगळं टाका आणि त्याच्यानंतर त्याला छान असं कवर करून द्या. चांगलं त्याच्यात शिजू द्या. एकदम खूप सुंदर रेस्टॉरंट स्टाईल पण घरगुती असलेली अशी ही व्हेज पनीर बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे. असा सुगंध येतो ह्याचा. आता हे मी तुम्हाला फक्त सांगूच शकते. पण खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरी करून बघा. सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी झटपट आणि पटापट बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.